हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला बऱ्याचदा एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात. वेळोवेळी त्या गोष्टी त्या वेळी मार्गी लावल्या तर कामाचा आणि अभ्यासाचा ताण कधीच वाटणार नाही. मुळातच एखाद्या कामाला सगळ्यात आधी सुरुवात करा. सुरुवात किती महत्वाचा शब्द आहे. बघा ना, आपल्या हातात दोऱ्याचा गुंता आला तर आपल्याकडे दोन पर्याय असतात. एक तर तो गुंता सोडवणं किंवा कापून टाकणं. दोरा किंवा गाठ कापणं सोपं आहे, पण सोडवणं थोडं कठीण. गुंता सोडवताना सगळ्यात आधी आपण काय करतो तर दोऱ्याचं टोक शोधतो आणि मग अथक परिश्रमानंतर गुंता सोडवल्याचा आनंद काही वेगळाच असतो. तो आनंद आपल्याला कापण्यातून नाही मिळत, हो की नाही? अशाच प्रकारे कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना माहितीचा एक धागा आपल्याला गवसला की अभ्यासाची वीण सुद्धा घट्ट होते. चला तर मग अभ्यास मस्तीचा धागा अखंड विणूया. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, मकर संक्रांतीचा सण सुरू झाला ना की पुढे तो 2-3 आठवडे सगळेजण अगदी आनंदाने साजरा करतात. ते थेट रथसप्तमी पर्यंत. हो, काही जणांकडे लाडू बनवतात तर काही जणांकडे तिळाच्या वड्या सुद्धा करतात. आणि मुलं तर पतंग उडवण्यामध्येच दंग असतात. हो ना, आणि मुलं तर शनिवार रविवारच्या व्यतिरिक्त आणखीन एखादी सुट्टी कधी येते याची तर आतुरतेनं वाट बघत असतात पतंग उडवण्यासाठी. खरंय, पण यातली किती मुलं घरी तिळगुळाचे लाडू बनवायला मदत करत असतील बरं? हा, थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे बरं का हा. कारण जेव्हा लाडू बनवायला मदत करतील तेव्हाच तर त्यांना कळू शकेल की हे लाडू नेमके बनवले कसे जातात. कारण आजचा अभ्यास बालवर्गातला तोच तर आहे मधुलिका. अरे वा, इतका छान गोड अभ्यास. मला वाटतं मुलांनी नक्कीच पटापट केला असेल. केलाच असेल, कारण त्यांना प्रश्नही असाच गोड होता. मकर संक्रांतीला कशाचे लाडू बनवतात? आता उत्तर तर आपण सांगितलेलं आहे, हो. पण हा जेव्हा प्रश्न विचारला गेला होता तेव्हा आपल्याला सगळ्यांची भराभर अचूक उत्तर आलेली होती. तरीही आज नव्याने आपण हा प्रश्न कोणाला तरी विचारूयात. कोणासोबत करूयात बरं अभ्यास? आज आपण हा अभ्यास करूया माही मते या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटे बामणी इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत, जी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई मेघा मते यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग आता या गोडशा माही सोबत आपण बोलूयात. नमस्कार मेघाताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी ठीक आहे मॅम. आणि कसा सुरू आहे माहीचा अभ्यास? माहीचा अभ्यास चांगला आहे मॅम. अरे वा, मस्त. आणि घरी कोण कोण अभ्यास घेतं बरं तिचा? घरी मीच अभ्यास घेते तिचा आणि तिचे पप्पा पण मदत करू लागतात. अरे वा. आणि माही शाळेत काय काय घडतं ते सगळं घरी आल्यावर सांगते का? हो मॅम. आणि तिला रोज शाळेत जायला आवडतं का? हो, रोज शाळेत जायला आवडतं तिला. घरी कधी म्हणजे राहणं आवडतच नाही.
अरे वा, मला सांगा की तुम्ही ऐकलाय का कधी कार्यक्रम हा शाळेबाहेरची शाळा? हो मॅम, मी ऐकली ना. कसा वाटला तुम्हाला हा कार्यक्रम? या कार्यक्रमातलं तुम्हाला काय आवडतं? मला छान वाटलं मॅम. आईची ते मनोबल वाढते त्याच्यात आणि मुलांचे पण त्याच्यात खूप प्रॅक्टिस होऊन जाते आणि त्यांना पण बोलण्याची संधी मिळाली ही आनंद बी त्यांना वाटते. अरे वा, धन्यवाद. आणि मला सांगा की आज माही या कार्यक्रमात सहभागी होते, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटते मॅम. असा म्हणजे गर्व वाटू राहिले की माझ्या मुलीचं नाव त्याच्यात आलं म्हणून. अरे वा वा, मला सांगा तुमच्या इथे मकर संक्रांतीचा सण किती जोरदार साजरा केला जातो? आमच्या इकडे मकर संक्रांतीचा सण खूप चांगला साजरा केला जातो. लाडू चिवडा, मुरमुऱ्याचे लाडू वगैरे बनवले जाते आणि ते लाडू चिवडा सर्व घरा आसपास आपल्याला वाढले जाते. पतंग उडवली जाते. अरे वा, हो. त्या सगळ्याबद्दल माहीला माहितीये का? माहीला मी सांगितली ना मॅम. हा, वा. हो आता मला माहीशी गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो मॅम, आहे ना. हो मॅम. हॅलो माही, कशी आहेस तू? छान. आणि आता काय करत होतीस? मी शाळेत गेली होती. हो, आणि शाळेतून तू आल्यावर आता काय करतेस? आता तो आला तुमच्या गप्पा मार. बरं, आम्हाला सांग, तुला खेळायला आवडतं का? हो. आणि तुझा आवडता खेळ कुठला आहे बरं? माझा आवडता खेळ लपंडा. आणि अजून? आणि तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय आहेत ज्यांच्या सोबत तू हा खेळ खेळतेस? अवनी, दिशा, आराध्या, आभा आणि सोनम. अरे वा, मस्त. आणि मला सांग, तुमच्या इथे मकर संक्रांतीचा सण छान जोरदार साजरा केला जातो का बरं? हो. आणि मग आई घरी काय काय बनवते मकर संक्रांतीच्या सणासाठी? चिवडा, तिळाचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू. अरे वा, तुला माहितीये का तिळाचे लाडू कसे बनवतात ते? हो. कसे बनवतात सांग बरं. तिळाचे लाडू बनवितात. व्हेरी गुड. आणि तिळाच्या लाडवात काय काय घालतात बरं? तीळ आणि गुळ घालतात. आणि चुरमुऱ्याच्या लाडवात? कोणी कोणी गुळ, शेंगदाणे, तीळ, विलायची घालतात. अरे वा, सगळं माहितीये म्हणजे माहीला. माही एकदम हुशार आहे. मस्त माही. बरं, आम्हाला सांग, तुला कुठला लाडू सगळ्यात जास्त आवडतो खायला? तिळाचा की मुरमुऱ्याचा? तिळाचा. अरे वा, मस्त. आता मला सांग की तुला शाळेमध्ये छान छान कविता शिकवल्या असतील नाही का? मग तुझी आवडती कविता कुठली आहे बरं? चुलीवरची खीर. मग आम्हाला म्हणून दाखव ना ती कविता. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, तून बसली, काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना, झाऱ्यानं टोचलं तेही तिला बोचलं, अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली, पुरी झालेला तिचे फुगले गाल, मन आले भरू, डोळे गेले झरू, इथून उठून तरा तरा ताटात जाऊन बसली, खीर थंड झाली, वाटीत बसून आली, लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली, पुरी ताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐक गडे, पण चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली, तिकडून ताई आली, तिने युक्ती केली, खिरीची पुरीची खूप गट्टी झाली, तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली, कढईची पुरी मग कधी नाही रुसली. अरे वा, मस्तच म्हणून दाखवली आम्हाला कविता तू. बरं, मला सांग, तुमच्या इकडे पतंग पण उडवतात का मकर संक्रांतीला? हो. तू जातेस पतंग उडवायला? बाबांबरोबर किंवा दादा बरोबर जात असतील ना? अरे वा, मस्त. आणि आता मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? काय स्वप्न आहे तुझं? माझं स्वप्न आहे की मी टीचर बनेन. अरे वा. आणि कुठला विषय शिकवणार सगळ्या विद्यार्थ्यांना? इंग्लिश. मस्त. नाही, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. तू अभ्यासही खूप छान केला होतास. आमच्या प्रश्नांची उत्तरं पण पटापट दिलीस. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. युअर वेलकम. बाय बाय. बाय. रेश्मा, बघ, हवामानामध्ये बदल झाला ना की आपल्या अन्नपदार्थांमध्ये सुद्धा बदल होतात. सण समारंभांमध्ये सुद्धा बदल होतात. खरंय. म्हणजे आपण आता थंडीच्या दिवसात गरम पदार्थ खातो, याचाच अर्थ काय तर आपण तिळगुळ खातो, कारण शरीरातली ऊर्जा वाढावी यासाठी. अगदी बरोबर. आणि तसंच आपण स्वेटरचा वापर करतो, मफलर वापरतो, शाल सुद्धा वापरतो नाही का या थंडीच्या दिवसांमध्ये? करेक्ट. म्हणजे एकूणच काय तर प्रत्येक ऋतूनुसार आपण आपल्या आहार विहारामध्ये योग्य ते बदल करत राहतो. आणि ते करत राहणं खूप गरजेचं आहे. आत्ताच तू म्हणालीस की थंडीच्या दिवसामध्ये आपण स्वेटर वापरतो, बरोबर? हो.
पण हा स्वेटर बनतो कसा? अरे हो, हे तर मुलांना माहितीये का ग? म्हणजे आपल्याला मोठ्या माणसांना सुद्धा अगदी थोडंसंच माहिती असेल नाही का? आजही अनेक घरांमध्ये लोकर विणून स्वेटर किंवा शाल तयार केली जाते, त्यामुळे मुलं पाहत असतात. तरी सुद्धा ही पद्धत आज आपल्याला 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकडून जाणून घ्यायची आहे. कारण त्यांना आपण अभ्यास दिलाय की कापड विणण्याच्या 2 पद्धती कोणत्या आहेत ते आम्हाला सांगा. आणि मुलांनी छान माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली सुद्धा आहे. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण कापड विणण्याच्या 2 पद्धती नेमक्या कोणत्या या संदर्भातली आता माहिती ऐकूयात. जरा डोके चालवा. नायलॉन व रेयॉन हे डांबरासारख्या पदार्थांपासून बनते, पण मग डांबराचा मूळ स्रोत कोणता असेल? नाही माहीत ना? तर मुलांनो, डांबर हा शब्द उच्चारल्यानंतर तुमच्या समोर रस्त्यावर दिसणारे डांबर आले असेल, पण हे ते डांबर नव्हे. नॅफ्थाऐवजी या ठिकाणी डांबर या शब्दाचा वापर केला आहे. नायलॉन व पॉलिएस्टर नॅफ्था नावाच्या पदार्थांपासून बनवतात. याचे धागे कारखान्यात बनविले जातात. हा नॅफ्था पदार्थ रसायन आहे. कापसाच्या धाग्याप्रमाणे किंवा रेशीम आणि लोकरप्रमाणे ते मिळत नाही. माहीत आहे का तुम्हाला? मुलांनो, कापड विणण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे कापड सुयांच्या साह्याने विणले जाते. आपण दारावरची तोरणे पाहतो, मुलांचे स्वेटर पाहतो, आजोबांनी घातलेली कानटोपी पाहतो. हे सर्व या सुयांच्या साह्याने विणले जाते. या सुया लांब टोकदार असतात. आणि दुसरी पद्धत म्हणजे हातमाग किंवा यंत्रमाग. हातमागाचा वापर पूर्वीच्या काळात जास्त केला जात होता. आता मात्र यंत्रमागाचा वापर सर्वत्र अधिक आढळतो. बघ रेश्मा, आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घेतल्या नाही का आता? बरोबर पण गोष्टीमध्ये की नाही आपल्याला अनेक धागेदोरे दिसतात. बरोबर. आणि मग त्यातनं गोष्ट शेवटाकडे कुठे जाणार आहे किंवा नेमकं काय घडलं होतं, का घडलं होतं याचे आपण अनेक संदर्भ सोडवायचा प्रयत्न करतो. करेक्ट. पण हे धागे दोरे सोडवताना मधुलिका गुंता तर होणार नाही ना, याची सुद्धा काळजी घ्यायला लागते ना? हो, पण आपल्या शाळेबाहेरच्या शाळेमध्ये हा गुंता कधीच होत नाही, कारण आपली गोष्ट अगदी सहज सुटते. खरं आहे तुझं. म्हणूनच आता सुद्धा आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. एका रुपयाची ताकद. लेखिका पायोशिनी सराफ. मराठी अनुवाद जुई कुलकर्णी. टन 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 टन. शाळेचा तो शेवटचा दिवस होता. 6व्या इयत्तेमधले सगळे विद्यार्थी ताईच्या टेबलापाशी जमले होते. मुलं मुली एकमेकांमध्ये डबे फिरवून त्यातून खाऊ लागली. अजयनं शाळेतल्या कुत्र्याला म्हणजे गुंडूला पोळी खाऊ घातली. तुम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करणार आहात? ताईने मुलांना विचारले. अनिता म्हणाली, मी फुटबॉलची प्रॅक्टिस करणार आहे. मला मेस्सी सारखं व्हायचंय. रफिक म्हणाला, मी ना खूप खेळणी तयार करणार आहे. मी तर बाबा रोज सामोसा, वडापाव आणि कचोरी खाणार आहे. विवेक म्हणाला. प्रगती म्हणाली, मी लोणावळ्याला ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाणार आहे. अरे वा, तिथे खूप प्रकारचे खेळ आहेत ना. वॉटर स्लाइड म्हणजे पाण्यातली घसरगुंडी आहे. पाण्यात जोरात खालीवर करणारी एक वेगवान कोस्टर आहे. थॉमस म्हणाला. प्रगती ते सगळे खेळ खेळणार असेल ना, मज्जा आहे. फैजा म्हणाली, पण तिथे तिकीट 60 रुपये आहे ना. प्रगती, तू तर खूपच श्रीमंत आहेस ग. प्रगती म्हणाली, अगं काही नाही ग फैजा, मी माझे साठवलेले पैसे खर्च करणार आहे. ताई हसत त्यांना म्हणाली, अरे तुम्ही सुद्धा सगळे ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाऊ शकता की. फक्त प्रगतीसारखे पैसे साठवा म्हणजे झालं. प्रगती म्हणाली, होय, आपण रोज 1 रुपया साठवला तरी त्यातून मोठी रक्कम जमा होऊ शकते. सीमा म्हणाली, रोज 1 रुपया साठवणं सोपं आहे. आपणही प्रयत्न करूया. मग आपण सगळे ऍडव्हेंचर पार्कला जाऊ शकतो. सगळे तयार झाले. सुट्टी संपेल तेव्हा सगळ्यांनी ऍडव्हेंचर पार्क मध्ये एकत्र जायचं असं ठरलं. उन्हाळ्याची सुट्टी सगळ्यांची धमाल गेली. रफिकने आजूबाजूला मिळतील त्या गोष्टींपासून खेळणी बनवली.
त्यानं काही खेळणी त्याच्या चुलत मावस भावंडांना विकली आणि रोज 1 रुपया साठवला. प्रसादने त्याच्या धाकट्या भावाला गणित शिकवलं. त्याबद्दल त्याचे बाबा त्याला जे पैसे देत होते त्यातून त्याने रोज 1 रुपया वाचवला. देवीची मामी तिला आईस्क्रीम खायला पैसे देत असे, त्यातून तिने रोज 1 रुपया वाचवला. अजयचे बाबा नगरपालिकेच्या बागेतील मुख्य माळी होते. अजयने त्यांना रोपं लावायला मदत केली. प्रत्येक नवीन रोपामागे त्याच्या बाबांनी त्याला 1 रुपया दिला. आज शाळेचा पहिला दिवस होता. ताईने सगळ्यांना जमा झालेले पैसे मोजायला मदत केली. ऍडव्हेंचर पार्कचं तिकीट घेता येईल एवढे पैसे प्रत्येकाने जमवले होते. सगळ्यांनी जल्लोष केला, पण अजय मात्र अगदी शांत बसला होता. अंजलीनं विचारलं, अजय काय झालं रे, तू पैसे नाही साठवलेस का? नाही, मी काहीच पैसे साठवू शकलो नाही, अजय खिन्नपणे उत्तरला. गुंडू मागच्या आठवड्यात आजारी पडला. माझे साठवलेले सगळे पैसे मी त्याच्या औषधासाठी दिले. आता माझ्याकडे तिकिटासाठी पैसेच नाहीयेत. शेवटी निंबाराम म्हणाला, काळजी करू नकोस अजय, आम्ही सगळेजण थोडे थोडे पैसे साठवतो आणि तुझे तिकीट विकत घेतो. आणि निंबारामचं म्हणणं खरं ठरलं की एका आठवड्यातच 6वीच्या सगळ्या वर्गानं मिळून अजयच्या तिकिटापुरते पैसे जमवले. अखेर 6वीचा वर्ग ऍडव्हेंचर पार्क मध्ये गेला. रफिक आणि प्रसाद जायंट व्हीलवर बसून आनंदानं किंचाळले. झूम! फैजा पाण्यातल्या घसरगुंडीवरून सरसर घसरली. अजय आणि अनिता वॉटर कोस्टर वरून झुपकन बाहेर आले. 6वीच्या मुलामुलींनी ऍडव्हेंचर पार्क मध्ये खूप मज्जा केली. हे सगळं झालं कारण त्यांनी रोज 1 रुपया साठवला होता. मी कसे पैसे साठवू? एका दिवसात किंवा एका आठवड्यात तुम्ही किती पैसे साठवू शकता ते ठरवा. ही रक्कम तुम्हाला शक्य असेल तेवढीच असावी. साठवलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एखाद्या छोट्या खोक्याची किंवा पत्र्याच्या डब्याची पिगी बँक बनवा. पिगी बँकेतून पैसे काढण्याचा मोह टाळा. तुम्ही पैसे कुठे खर्च करता याचा हिशोब नीट लिहून ठेवा. त्यामुळे कुठले खर्च कमी करता येतील ते तुम्हाला समजेल. यामुळे जास्तीत जास्त पैसे वाचवता येतील. बघ मधुलिका, अभ्यास असू देत किंवा गोष्ट, आपल्याला प्रश्न पडणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. पण हे प्रश्न भूगोलातले असू शकतात, कधी विज्ञानातले असतात, कधी मराठीच्या विषयातले सुद्धा असतात. आता हेच बघ ना, गोष्ट ऐकताना आपण की नाही ती शांतपणे बसून ऐका असं सांगतो, बरोबर? पण अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा टेबल, खुर्ची ह्यांचा सुद्धा शोध लागलेला नव्हता किंवा आसन व्यवस्था वेगळी अशी अस्तित्वात आलेली नव्हती, तेव्हा की नाही माणसं या दगडांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी करायची. म्हणजे अगदी स्वयंपाकघरापासून ते बैठकीच्या खोलीपर्यंत. हो बरोबर. जेव्हा आपण या दगडांपासून वेगवेगळ्या वस्तू बनवायला लागलो तेव्हा मात्र प्रश्न पडला की खडक नेमका कसा तयार होतो बाबा. अगदी बरोबर. याचं कारण असं आहे, प्रत्येक प्रदेशामध्ये मिळणारा खडक हा वेगवेगळा असतो. करेक्ट. म्हणूनच आज 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांबरोबर आपण खडकांसंदर्भातलाच अभ्यास करणार आहोत. कारण त्यांना आपण प्रश्न विचारलाय की खडक कसे तयार होतात आणि खडकांचे प्रकार कोणते आहेत याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून अचूक अशी उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. भक्ती वाघ या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरगाव इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका बाळापूर जिल्हा अकोला इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई माया वाघ यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चलो फिर बोलूयात आता आपण भक्ती सोबत. नमस्कार मायाताई, कशा आहात तुम्ही? ठीक आहे मॅडम. आणि कसा सुरू आहे भक्तीचा अभ्यास? खूप छान सुरू आहे मॅडम. अरे वा. मग भक्तीला तुम्हाला कधी सांगायला लागतं की अभ्यास कर, की ती स्वतःहून करते, की तुम्हाला तिचा अभ्यास घ्यावा लागतो? नाही मॅडम, स्वतःहून करते. अरे वा, छान छान. मग तुम्ही कधी तिचा अभ्यास घेता का? मग घेता तर कोणत्या विषयाचा घेता? आम्ही मॅडम मराठीचा घेतो मॅडम. छान छान छान. बरं आम्हाला सांगा मायाताई, तुम्हाला भक्तीकडनं काय काय अपेक्षा आहेत? भक्तीकडनं म्हणजे भाषण द्यायची मॅडम. मॅडम की तिला टीचर व्हायचं मॅडम. अरे वा, खूप छान. मग तुम्ही तिला प्रोत्साहन देता, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. हो मॅडम. नाही. बरं तुम्ही कधी भक्ती बरोबर बसून शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का?
हो मॅडम, तिचे टीचर आहेत ना, ते आम्हाला मोबाईलवर पाठवतात हा. ग्रुपवर टीचर, तर आम्ही बघतो हम्म. मॅडम, खूप छान आहे. आणि आज या कार्यक्रमामध्ये भक्ती स्वतः सहभागी होतीये, तुम्ही तिच्यासोबत सहभागी होताय. कसं वाटतंय तुम्हाला दोघींसाठी? खूप छान वाटून राहिलं मॅडम. मग तिला या शाळेच्या अभ्यासाचा काही उपयोग होतोय असं वाटतंय का तुम्हाला? शाळेविषयी म्हणजे खूप छान वाटून राहिलं. पुढे जायचं असं आम्हाला वाटते, असं आकाशवाणीने असं पुढे जायची इच्छा वाटून राहिली आम्हाला. बरोबर बरोबर. ती नक्की हम्म. पुढे जाईल. हम्म. बरं, भक्तीमधला एखादा चांगला गुण आम्हाला सांगा. बरं, भक्तीमधला एखादा असा गुण आम्हाला सांगा जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो. भक्ती म्हणजे खूप शाळेत अभ्यास, म्हणजे अभ्यासात खूप हुशार आहे मॅडम. हा, बरं. आणि शाळेमध्ये असं टीचर विषयी हे करते, असं भाषणाविषयी खूप तिचं म्हणजे आम्हाला आवड आहे मॅडम. अच्छा. मग ती एवढं जर छान भाषण देते म्हणजे छान गप्पा सुद्धा मारत असेल ना? हो मॅडम, खूपच. मग आहे का भक्ती आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी गप्पा मारायला आणि तिच्यासोबत अभ्यास करायला मजा येईल. हो मॅडम, आहे इथं घ्या. हॅलो टीचर. हॅलो भक्ती, कशी आहेस तू? मी छान आहे टीचर. व्हेरी गुड. आणि तुझा अभ्यास सुद्धा छान जोरदार सुरू आहे असं आईकडून कळलं. हो, खूप छान सुरू आहे अभ्यास पण. बरं, तुला अभ्यासाव्यतिरिक्त भाषण करायला आवडतं असं आईकडून कळलं. हो टीचर, मला भाषणाची खूप आवड आहे आणि मला 2-3 ठिकाणी अकोल्यामध्ये खूप मोठी मोठी बक्षिसे मी केली आहेत. अरे वा, क्या बात है. मग आम्हाला सांग ना भक्ती, की तुला ही आवड कशी निर्माण झाली वक्तृत्वाची? माझ्या शाळेमध्ये टीचर, माझ्याहून मोठा पहिल्यांदा एक मुलगा होता. हा. तो मुलगा खूप छान भाषण देत होता आणि तो ज्या महापुरुषाबद्दल बोलत होता हा. त्याचे विचार तो इतका छान मांडत होता की तो मनानेच बोलत होता महापुरुषांबद्दल. त्याचे भाषण ऐकून मला असं वाटलं की मी पण कसे भाषण द्यायला शिकली पाहिजे. वंडरफुल. खूप छान. आणि मग मी 3री पासूनच टीचर भाषण देणे सुरू केली. वंडरफुल. मग तुला भाषणामध्ये कोणत्या विषयावरती बोलायला आवडतं बरं? मला भाषणावरती छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वा. बोलायला खूप आवडते. व्हेरी नाईस. आम्हाला पण तुझ्याकडून भाषण ऐकायला आवडेल, पण त्याआधी आपण थोडासा अभ्यास करूयात का आता? हो टीचर. छान. मग आम्हाला सांग आता की तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा आवडता विषय भूगोल आणि मराठी आहे टीचर. शाबास. माझा मी भूगोलाचाच अभ्यास दिलाय, तो तुझा झालाच असेल ना? हो टीचर, झाला. गुड गर्ल. मग आम्हाला सांग की खडक नेमकं कसं तयार होतं बरं? आणि खडकाचे प्रकार तुला माहिती आहेत का? हो टीचर, मला माहिती आहे. मग सांग पाहू. टीचर, खडक हा नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होतो. म्हणजे जेव्हा आपल्या पृथ्वीच्या पोटात उष्णतेमुळे पहाडांतून लावारस बाहेर पडतो आणि जेव्हा तो लावारस थंड होऊन त्याचे खडक दगड शिला तयार होतो आणि कालांतराने तेथे भूकंप येतो आणि त्या दगडाचे किंवा त्या खडकाचे म्हणजेच त्या शिळाचे तुकडे तुकडे होतात. म्हणजे त्याचे रूपांतर हे रूपांतरित खडकामध्ये होते आणि अशा प्रकारे खडक तयार होत असतात. बरोबर. व्हेरी गुड. आणि खडकाचे प्रकार कोणते आहेत? खडकांचे टीचर निर्मिती प्रक्रियेनुसार 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अग्निजन्य खडक, दुसरा प्रकार म्हणजे गाळाचे खडक आणि तिसरा प्रकार म्हणजे रूपांतरित खडक. शाबास. खूपच छान अभ्यास केलाय. हो टीचर. नाईस नाईस नाईस. तू आम्हाला सांगितलंस की तुला मराठी पण आवडतं आणि हो मग टीचर. अर्थातच म्हणूनच तू छान भाषणही देऊ शकतेस. तर आता मला टीचर. काहीतरी ऐकव, तू तयार केलेलं आहेस त्याबद्दल. टीचर, मी तुम्हाला काय तयार केलेलं ऐकू? भाषण. तुझ्याकडे आता भाषण? कुठलं भाषण तयार आहे का? हो टीचर, आहे ना माझ्याजवळ. मग ऐकव आम्हाला काहीतरी. काय ऐकवणार आहेस? टीचर, भाषण ऐकवू का कविता? टीचर, मला कविता करायला पण खूप आवडतात. तू स्वतः कविता सुद्धा करते? हो टीचर, मी स्वतः कविता पण करते. अरे वा. मग तर आम्हाला कविता ऐकायला जास्त आवडेल. बरे टीचर, कविता म्हणून दाखवते मी. हा, म्हण. बेडुकराव बेडुकराव आवाज तुमचा डराव डराव, बेडुकराव बेडुकराव आवाज तुमचा डराव डराव, पावसाळ्यात कुठून येता नंतर तुम्ही कुठे जाता, पावसाळ्यात कुठून येता नंतर तुम्ही कुठे जाता, दिसत नाही तुमची मान उड्या मारता पटकन छान. अरे, हे तू तयार केलंयस. खूप छान. हो टीचर. व्हेरी नाईस. बरं, आईने आम्हाला सांगितलं की तुला मोठी झाल्यावरती शिक्षिका बनायचंय. हो टीचर, मला खूप आवडतं शिक्षिका बनायला. तू कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलायस बरं शिक्षिका बनण्यासाठी? मी माझ्या सरांचा आदर्श टीचर माझ्या डोळ्यांसमोर ठेवला. व्हेरी नाईस. आणि काय आहे तुझ्या सरांचं नाव? माझ्या सरांचं नाव प्रभाकर निकाळी. ओके. आज जर सर तुझा हा कार्यक्रम ऐकत असतील तर त्यांना तुझ्याबद्दल नक्कीच अभिमान वाटेल. हा. हो टीचर, खूप अभिमान वाटतो माझ्या सरांना माझ्याबद्दल. हो ना, असायलाच हवा. खरंच गुणी आहेस तू. आता आम्हाला सांग की तुला अभ्यासाव्यतिरिक्त आणखी काय काय करायला आवडतं बरं? मला टीचर भाषण द्यायला, कविता तयार करायला, वाचायला. ओके. मग तुला वाचन आवडतं ना? हो टीचर. मग आम्हाला मराठीच्या पुस्तकातलं तुझ्या आवडत्या धड्यातले 2 परिच्छेद वाचून दाखव पाहू. बरं. धडा 15वा बालसभा. नीता 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी.
व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल यांनी या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. तन्वी, या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या 2 थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडे. व्हेरी नाईस, खूप छान. थँक्यू टीचर. तू खूप छान अभ्यास केलायस आणि तू खरंच गुणी मुलगी सुद्धा आहेस. एकंदरीतच तुझी अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा छान आहे आणि असाच अभ्यास छान करत राहा. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू टीचर. यू वेलकम. आपण पुन्हा काही दिवसांनी नवीन अभ्यासासह बोलूयात. ऑल द हो, बेस्ट. बाय 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 टीचर. बाय. मुलांना अनेक गोष्टींच्या सवयी या लहानपणापासूनच लावाव्या लागतात. उदाहरणार्थ, चांगलं कसं वागायला हवं, चांगल्या सवयी नेमक्या कोणकोणत्या आहेत, वाईट कसं वागू नये, वाईट गोष्टींमुळे काय त्यांचं नुकसान होऊ शकतं, किंवा चांगल्या सवयी अंगीकारल्या तर पुढे जाऊन त्याचा कसा फायदा होतो, हे जर आपण मुलांना समजावून सांगितलं तर मुलांना नक्कीच कळतं की त्यांनी नेमकं कसं वागायला हवं. चला तर मग स्वतःच्या हाताने कसं जेवायचं किंवा काय जेवायला हवं याविषयी आज आपण अधिक जाणून घेऊया. मुलांना स्वतःच्या हाताने जेवण्याची सवय कशी लावाल? आपली नेहमीच तक्रार असते की मुले स्वतःच्या हाताने अन्न खात नाहीत. चला तर मग समजून घेऊया की मुलांना स्वतःच्या हाताने अन्न खाण्याची सुरुवात करण्यासाठी आपण काय करू शकतो. मुलांसाठी सुरुवातीला असे अन्न निवडा जे मूल त्यांच्या बोटाने उचलू शकेल, जसे सफरचंद, गाजर, काकडी, पेर इत्यादींचे लांब तुकडे, ब्रेडचा तुकडा, बिस्किट इत्यादी. लक्षात ठेवा की हे सर्व पदार्थ मुलांसाठी मऊ असणे गरजेचे आहे, जेणेकरून ते मुलांच्या घशात अडकणार नाहीत. जेवताना मुलाला तुमच्या सोबत बसवा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिवसातून एकदा तरी एकत्र बसून जेवावे. नेहमी एकत्र बसून जेवताना मुलाला त्याच्या वेगळ्या ताटात जेवण वाढा. मूल तुम्हाला पाहून जेवण्यास शिकेल. मुलांना कमी प्रमाणात जेवण वाढा. मुलाला कमी प्रमाणात जेवण वाढल्याने जेव्हा तो स्वतःहून पूर्ण जेवण संपवेल तेव्हा त्याला आपण पूर्ण जेवण खाल्ल्याचे समाधान मिळेल. तसेच अन्न इथे तिथे सांडून वायाही जाणार नाही. मुलांना त्यांच्या वेगळ्या आणि आवडीच्या भांड्यात जेवण वाढा. असे केल्याने मुलांना आपल्या वेगळ्या भांड्यात जेवण्याची सवय लागते आणि मूल जेवणाचा आनंद घेईल. मुलाने ताटात वाढलेले पूर्ण जेवण खाल्ल्यावर त्याला टाळ्या वाजवून शाबासकी द्या. तर ही होती माहिती मुलांना स्वतःच्या हाताने जेवायची सवय कशी लावावी याबद्दलची. आशा आहे की या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला आवडली असेल. तसेच व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल. असेच नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. नमस्कार. सो फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे, नुकतीच अयोध्या येथे राम मंदिराची स्थापना झाली. अखंड भारताने तो दिवस साजरा केला. त्या रामलल्लाच्या मूर्तीची गोष्ट ना खूप रंजक आहे. 60 दशलक्ष वर्ष जुनं असलेल्या शालिग्राम खडकापासून ती मूर्ती बनली. म्हणजे बघा, त्या खडकाला सुद्धा एक इतिहास आहे. कितीतरी उन्हाळे, हिवाळे, पावसाळे या खडकाने पाहिले असतील आणि याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. ही मूर्ती बनवण्यापूर्वी आपण त्या खडकाचा कधी विचारही केला नाही, हो की नाही? पण त्या खडकाला मूर्तीचं स्वरूप मिळालं आणि दिव्यत्व प्राप्त झालं.
आपण सुद्धा आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग करून स्वतःला असंच घडवलं पाहिजे. असेच अभ्यास मस्ती करत घडण्यासाठी आता भेटूयात पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.